सकाळी 7ला निघलो होतो आम्ही. इथं महाबाराची मिसळ खाल्ली आम्ही. आमच्या इथं प्रायव्हेट शाळांना पण लाजवीन भाई, एवढं भारी शाळा ही. खरोखर आहे ना बाई, की महात्मा ज्योतिबा फुले ना यांच्या नावाला साजून अशी शाळा बांधलेली यांनी. 14 वर्ष आधी आलो इथं. 14 वर्ष आधी किती वर्ष आले मग ना. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना सिद्धेश, मी आणि संतोष शेट आलो आहे पुरंदरला. दवाखान्यात आज यायचं होतं नाही का. 2 दिवस झाला आम्ही त्यांना बघी केलं तर आणला अपॉइंटमेंट घेतलेली आहे, बुक केलं. ते म्हणले बरोबर 1 वाजता आम्हाला पोचायची. आत्ता 10 वाजलेत. सकाळी 7ला निघलो होतो आम्ही. इथं महाबाराची मिसळ खाल्ली आम्ही. महाबाराची मिसळ आणि 90 पेलो. खरं खरं नाव आहे हो ना. हा, नाव खेळलेत फक्त. वाटलं बघ ना, वाटतं 10:30 वाजले असतील. 10:30 वाजले. आम्ही दवाखान्यात झालो आत्ता. 14 वर्ष आधी आलो तू इथं. 14 वर्ष आधी किती वर्ष आले मग बघ ना. सगळं चेंज झालं अख्खं. एकदम ग्रामीण भाग आहे बघ ना. बाहेर दाखवून आपण कॅमेरामध्ये चांगलं वाटतं माहिती का व्हिडिओ काढायला. नेमकं 12:30चा आमचा टायमिंग आहे, पण आम्ही आत्ता जवळपास 10:30 वाजलेत. तोपर्यंत दुसरं करता येईल आपल्या लोकेशनचं नाही का, व्हिडिओ बनवता येतात. तिकडे जाऊन आरामात येऊ. महात्मा फुले यांचं गाव आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं गाव आहे ना, इथं पुरंदरमध्येचे. मला पण नव्हतं माहीत. ज्यावेळेस मी मुलाखत बैठली नाही का, ते न्यूज चॅनलवर नाही का आर्टिकल आलं एक, आणि त्यावेळेस मी बैठलं. आता मला वाटायचं पण नाशिक साईडचे. मग किती लोकांना माहिती आहे पुरंदरबद्दल. 1 hour later. जवळपास आहे ना आता 2 वाजल्यात. माझं आहे ना झालं. मग डॉक्टरांना दाखवलं, ट्रीटमेंट गोळ्या दिल्या त्यांनी, एक इंजेक्शन दिलं. 11 वाजता आलतो, 2 वाजता उरकलं आमचं. 3 तास लागले मला. आता आहे ना आम्हाला इथं खानवडी बनवणे ते जायचं आम्हाला. कुठला रोड आहे. आता आम्ही आलो आहे खानवडी. महात्मा फुले यांचं आहे ना गाव आहे. इथं विचारित आलो आम्ही. गुगल लोकेशन टाकलं आम्हाला खानवडी गावात आणलं. इथल्या लोकल लोकांना विचारलं. इथं स्मारक वगैरे त्यांचं घर वगैरे काही नाही. सॉरी, स्मारक आहे, घर नाही त्यांचं. मग आता वाडा बिडा असं नाही काय ओल्ड त्यांचा जुना गावून काय माहीत नाही राव. ते नाही का चांडा चौकडी टिपिकल त्यांचं गाव ते दाखवतात. ते गावी राव मला इकडे हे बघून आठवण ते झाली. टिपिकल तसंच वाटतं सगळं. चांडा चौकडी वाटतं का नाही. हा पेट ना घेऊ. म्हणजे हा वाडा होता, याला त्यांनी कन्वर्ट केलं वाटतं म्हणतो ना. वाड्यालाच कन्वर्ट केलं यांनी. एवढंच आहे का इथं. हा, जुना त्यांचा दरवाजा आहे का, वाड्याचा दरवाजा. शेती आहे त्यांची. मग त्यांचे पण भाऊ बी वाचतील ना. त्यानं सध्या ना स्मारक वगैरे ना छोटंसं बनवलं आहे शासनाने आणि इथल्या गावकऱ्यांनी मिळून नाही का. एक जे वाडा होता त्या वाड्याचा फक्त दरवाजा शिल्लक आहे. दरवाजा ते फक्त लावला यांनी. बाकी चांगलं मोठं चांगलं RCC बनवलेलं आहे. मग चालू होतं त्यावेळेस आम्ही नाही शाळा बैठली. म्हणलं प्रायव्हेट शाळा असं एवढी मोठं बांधकाम कन्स्ट्रक्शन बांधलं नाही का. आमच्या इथं प्रायव्हेट शाळांना पण लाजवीन भाई, एवढं भारी शाळा ही. खरोखर आहे ना बाई, की महात्मा ज्योतिबा फुले ना यांच्या नावाला साजून अशी शाळा बांधलेली यांनी. ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा खानवडी. एवढं भारी कन्स्ट्रक्शन चालू आहे आत्ता. ऑलरेडी शाळाचं बरंचसं बांधकाम करता येते, पण शाळाला जबरदस्त बांधित राहू. बापरे, त्या साईडला सगळं सोलार आहे पुढं. दिसतं का नाही काय माहीत जो, पण सगळे सोलार आहे. ते प्रायव्हेटवाले असतील का कदाचित. 2000 years later. श्रावण चालू आहे तरी पण गर्दी बघ किती निघा नाही राव. फुल गर्दी आहे रे. एकदम बोलायपाशी आलो नाही का आम्ही ना.
सासवडवरून आलो बॉबदेव घाटेला तो अवॉइड गेला तर ट्रॅफिक होती. मग दुसऱ्या मार्गावर डायरेक्ट खेड शॉपूरमध्ये निघलो. जगदंबा मटण अंडी पार्सल घेतली, 8 रोट्या घेतल्या आणि ना आळणी राज घेतला बुल. आता घरी जाऊन परत खाणार. आता 50 किलोमीटर मी जिरावणार, निवांत खाणार. गर्दी बाई, श्रावण चालू आहे पण लय बेकार गर्दी. पार्सल घेतलंय, आता जायचं इथून जवळपास 2 किलोमीटर आपलं 2 तास सांगतं आम्हाला. आर्वईंग 7-7:30 पर्यंत पोहोचू ना आम्ही. एस्टिमेट टायमिंग गुगलच्या हिशोबाने. चौकात गाडा बोवा 7:30 वाजले आता बघ, बरोबर यायला पण. चौकात जा. आता 8:30 वाजल्याच. आता पण गोठ्याला सगळं उरकलं, झाडून बिडून सगळं घेतलं. ओके 11 वाजता यांना थोडा काळ टाकणार. चालेल तर आजचा ब्लॉग आपण एंड करू. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ना तर नक्की ना कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा.